नमस्कार, मी वैष्णवी पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. सो फ्रेंड्स, नेहमीप्रमाणे आजचा व्हिडिओसुद्धा खूप इंटरेस्टिंग आणि युजफुल असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास तुमचं मित्रपरिवारात शेअर करायला विसरू नका. सो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे बेसिंगला अतिशय सोप्या पद्धतीने कसं तुम्ही स्वच्छ करू शकता. तर बघा, कधी कधी काय होतं, आपण बेसिंगवरती गलत पद्धतीने हार्पिक यूज करतो. त्यामुळे काय होतं, आपलं जे बेसिंग आहे ते काळं पडतं. तर आज आपण ते बेसिंग अगदी नव्यासारखं चमकदार बनवणार आहोत आणि अगदी घरी असलेल्या वस्तूमध्ये. तर बघा, आपल्याला हे बेसिंग क्लीन करण्या अगोदर सर्वात अगोदर आपण काय करणार आहोत, हे जे बेसिंग आहे ते एकदम छान असं ओलं करून घेणार आहोत. एक गोष्टचं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, ती म्हणजे ही प्रोसेस करण्या अगोदर आपल्याला आपलं जे बेसिंग आहे ते ओल्या पाण्याने ओलं करून घ्यायचं आहे. तर बघू शकता, हे जे बेसिंग आहे याला मी एकदम छान असं ओलं करून घेतलेलं आहे. सो फ्रेंड्स, व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून बघत आहात हे सुद्धा मला एका छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मला सुद्धा समजेल की माझे व्हिडिओ कुठे कुठे पोहोचत आहे आणि सोबतच तुमचं आभार देखील मानता येईल. तर बघा, त्यानंतर इथे घेतलेलं आहे मी डिटर्जंट पावडर. तर इथे मी लगभग 1 चमचा डिटर्जंट पावडर घेतलेला आहे. तुम्ही ते कोणत्याही डिटर्जंट पावडरचा यूज करू शकता. डिटर्जंट पावडर एकदम छान असं मी बेसिंगमध्ये संपूर्ण बेसिंगवरती टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे बघा, एक स्क्रबर घेतलेला आहे आणि स्क्रबरच्या मदतीने आपण याला एकदम छान असं घासून घेणार आहोत. तर बघू शकता, या प्रोसेसने आपण हे एकदम छान असं घासून घेणार आहोत. सो फ्रेंड्स, व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सोबतच तुमच्या मित्रपरिवारात शेअर करायला सुद्धा विसरू नका. तर बघू शकता, स्क्रबरच्या मदतीने आपण याला एकदम छान असं घासून घेणार आहोत. तुम्ही हे जे स्क्रबर आहे, हे माझ्याकडे तारेचं स्क्रबर आहे. तुमच्याकडे जर सॉफ्ट स्क्रबर असेल तर तुम्ही ते यूज करू शकता. ते स्क्रबर यूज केल्याने काय होतं, आपलं जे बेसिंग आहे त्याच्यावरती स्क्रॅचेस येत नाही. पण माझ्याकडे सध्या कोणतं स्क्रबर नव्हतं, त्यामुळे इथे मी तारेचं स्क्रबर घेतलेलं आहे. तर बघू शकता, अशा प्रकारे मी पूर्ण जे बेसिंग आहे एकदम छान असं घासून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि बघा, आपला जो बेसिंगचा काळेपणा आहे तो सुद्धा थोडा कमी झालेला आहे. आता आपण काय करणार आहोत, नळ ऑन करणार आहोत आणि हे जे बेसिंग आहे याला स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत. तर बघू शकता, या प्रकारे मी पूर्ण जे बेसिंग आहे त्याला अगोदर एकदम छान असं धुवून घेणार आहोत. तर बघू शकता, आपलं जे बेसिंग आहे ते मी एकदम छान असं धुवून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला लागणार आहे लिंबू. तर बघू शकता, इथे मी पिवळं लिंबू घेतलेलं आहे आणि इथे मी सवतं लिंबू घेतलेलं आहे. आता आपण काय करणार आहोत, अगोदर लिंबाला 2 भागामध्ये डिवाईड करून घेणार आहोत. तर बघू शकता, लिंबू मी चिरून घेतलेलं आहे. आता आपण हे जे लिंबू आहे पूर्ण बेसिंगवरती याचा रस घालून घेणार आहोत. तर बघू शकता, अशा प्रकारे मी पूर्ण बेसिंगवरती हा जो रस आहे तो घालून घेतलेला आहे. आपण पूर्ण लिंबाचा इथे यूज करणार आहोत. तर बघू शकता, दोन्ही भाग जे आहे लिंबाचे ते पूर्ण मी या बेसिंगवरती टाकून दिलेलं आहे. त्यानंतर आपण काय करणार आहोत, लिंबाच्या मदतीने हे जे बेसिंग आहे एकदम छान असं घासून घेणार आहोत. तर बघू शकता, एकदम छान प्रकारे आपण हे जे बेसिंग आहे ते घासून घेणार आहोत. आणि बघू शकता, ह्या बेसिंगवरती जो पण काळपटपणा आहे अगदी इझिली निघत आहे. सो फ्रेंड्स, व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून बघत आहात हे सुद्धा मला एका छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मला सुद्धा समजेल की माझे व्हिडिओ कुठे कुठे पोचत आहे आणि सोबतच तुमचं आभार देखील मानता येईल. तर बघू शकता, लिंबाच्या मदतीने मी हे पूर्ण बेसिंग एकदम छान असं घासून घेतलेलं आहे. आता आपण काय करणार आहोत, हे जे बेसिंग आहे याला स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत. सो फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता, बेसिंगवरती पाणी टाकताच क्षणी आपलं जे बेसिंग आहे ते अगदी आरशासारखं चमकदार झालं आहे. कुणी म्हणेल आजच नवीन बेसिंग लावलेलं आहे असं, एवढं चमकदार आपलं हे जे बेसिंग आहे ते झालेलं आहे. तुम्हाला केव्हा बी बेसिंग स्वच्छ करताना एका गोष्टीचं ध्यान ठेवायचं आहे, तुम्हाला डायरेक्ट बेसिंगवरती कधीच हार्पिकचा यूज करायचा नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणतेही महागडे क्लीनर प्रोडक्टसुद्धा आणायची गरज नाही. अगदी अशा साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही घरच्या घरी तुमचं जे बेसिंग आहे ते स्वच्छ करू शकता आणि अगदी
काही क्षणातच तुमच्या बेसिंगवरती जो पण काळपटपणा आहे तो कायमचा घालवता येईल. सो फ्रेंड्स, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून बघत आहात ते सुद्धा मला एका छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा. तर चला, इथेच भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.